म्हणजे वडवली तालुक्यातून आमच्या बहिणीचं समजा ह्या परिस्थितीत जे खून झाला म्हणा की आत्महत्या म्हणा, माहीत नाही अजून काय झालं, काय असेल ते नक्की. पण ह्या सगळ्या प्रकरणात जेव्हा मी इथे येतोय तर जेव्हा मला तर जास्त थरकाप हेच बघून सुटतोय, तिच्या वडिलांकडे बघून मला जे की त्यांनी ते असं सांगतायत, मला बोलतायत की पूर्वी इतक्या दिवस ऊस तोडला मी याच्या अगोदर आणि 3 एकर शेती आहे, एवढं सगळं कष्ट करून आता मी तिला शिकवलं. आणि आपल्या इकडं असंच म्हणतात की पोरींना शिकवत नाही, लवकर लग्न करून देतात. आणि शिकवलं तर बघा, शिकून सवरून स्वतःच्या पायावर उभा राहून ती आईवडिलांना आता एवढा आनंद आणि एवढी मदत करणार होती, तर तरी तिचं जरा ह्या प्रकारे असं काय काय होत असेल तर हे खूपच अवघड आहे. आणि काय काय केलं होतं समजा, तिची तरी काही चुकी आणि बाकीच्यांची तरी काय आमची चुकी आहे. जेव्हा आम्ही इथं ऊसतोडीसाठी पश्चिम महाराष्ट्रात येतो, पश्चिम महाराष्ट्रात, तेव्हा मला काय वाटत नाही की आणखी दरोडे घालतो त्यांचे किंवा भीक मागतो, अशातला काहीच भाग नाही आहे. तो एक कामाचा भाग म्हणून जेव्हा आम्ही येतो तेव्हा ह्या परिस्थितीत जर आम्हाला प्रामाणिकपणे काम करून पण जर आम्हाला हे सगळं बघायला मिळत असेल तर हे सगळं अवघड आहे. आणि प्रत्येक वेळेस असं म्हणतात की ह्या जिल्ह्याला मागं ठेवून महाराष्ट्र पुढे जाणार आहे का, त्या जिल्ह्याला मागं ठेवून महाराष्ट्र पुढे जाणार आहे का. ह्या प्रकारे जर असं करून मग काय तुम्ही महाराष्ट्राचं मिरवताय, जर ह्या पद्धतीने जर आमच्याशी असं वागताय इकडे येऊन. आणि प्रत्येक वेळेस आपण बोलत जातो की आपण एकमेकांच्या विश्वासानं, एकमेकांच्या जसं की इकडं जरी ऊस पिकवला तरी तो तोडण्यासाठी आम्ही इकडे येतो ना. मग त्यात आम्ही कामगार म्हणून जेव्हा आमचं सगळं हे होतं तर त्यात आमची काय चुकी आहे. त्यात जर आम्हाला अशी वागणूक मिळत असेल तर याला काही अर्थ नाही आहे. आणि तिला हा न्याय मिळालाच पाहिजे. आणि असा न्याय मिळाला, त्या माणसाला अशी शिक्षा मिळाली पाहिजे की परत कुठल्याही माणसानं हे प्रकार करायच्या अगोदर खूपदा विचार केला पाहिजे. आणि पुरुष म्हणून मला तर असं वाटतं का विचार करत नाहीत. नवरात्रात 9 दिवस देवीचा जागर रात्रभर दिवसभर करताय आणि ज्या आईच्या उदरातून तुम्ही येताय त्याच आईचा बलात्कार तुम्ही या प्रकारे करताय. तर मला तर वाटतं हा मुलगा जन्माला घालण्याच्या अगोदर प्रत्येक बाईनं विचारच केला पाहिजे. ह्या प्रकारे जर यांना असं वागायचं असेल आणि त्यांनीच आपल्याला परत मारून परत हे सगळं आंदोलन उभा करा आणि मग तो न्याय मागत बसा, हे सगळं आपल्याला करायला लागतंय, तर हे खूपच चुकीचं आहे.